ओम. डॉक्टर स्वानंद पुण्य यांनी मुद्गलपुराणावर लिहिलेल्या कथारूप आणि विश्लेषणातील खंड 9 योगचरितम यातील अध्याय 18 मुद्गलदक्ष संवादे गणेश स्वरूप क्रमवर्णनम ह्याचे मी आता वाचन करणार आहे. श्री शौनक म्हणतात, हे सूता, आपण धन्य आहात. समस्त ज्ञानींमध्ये आपण सर्वश्रेष्ठ आहात. समस्त त्रिभुवनात संशय विनाशक असा आपणा समान अन्य कोणीही नाही. आपण आज मला सर्व संशयहीन केले आहे. मी धन्य आहे. आता मुनींच्या समन्वयाने कृतकृत्य झालो आहे. श्री मुद्गलासमान काहीही परमश्रेष्ठ मी जाणत नाही. हे सूता, जसे मुद्गल हे शस्त्र कशाचेही चूर्ण करून टाकते, तद्वतच हे श्री मुद्गल पुराण संशयाचा अज्ञानाचा नाश करते. असे ते परम ज्ञानयुक्त मुद्गल आपण मला सांगितले. वेदशास्त्र पुराणातील नानाविध मताचे साररूप करणारे श्री मुद्गल योगी त्रैलोक्यात सर्वमान्य झालेले आहेत. श्री मुद्गलांनी केलेली ही त्यांची कृती श्री मुद्गल पुराण याची कुणी निंदा करणं किंवा संशय घेणं रूप अपमान केल्यास माणूस नरकाचा अधिकारी होतो. यमराजांचे दूत हाती मुद्गर घेऊन त्यास मारतात. श्री मुद्गलांसमान वक्ता कोठेही नाहीच. हे सूता, ना कधी असा वक्ता झाला ना सध्या आहे. निश्चितपणे श्री मुद्गलांचे भाषण अभिमानरहित असेच आहे, ज्यात कोणताही स्वार्थ नाही. पर्यायाने ते अतिव सत्यच आहे. अन्य सर्व पुराणे आपापल्या देवतारूप ब्रह्माच्या कथनाविषयी अभिमानाने आपापल्या देवतेबद्दलच बोलतात, मात्र आपल्या दोघांना लपवून बोलतात. त्या देवतेच्या अपूर्णत्वास ते सांगत नाहीत. त्याबाबत मी पुराणे सोयीस्कर मौन बाळगतात. तरीही सर्व पुराणांचे कथन आपापल्या परीने सत्यच आहे. मुनी देवतांचे तेथे अस्तित्व आहे. म्हणजे देवतांचे त्या पुराणात कथन असते. मुनींचे मन त्यात रमते व त्या देवतेला ब्रह्मरूपातच वर्णिले असल्याने ती सर्व पुराणे आपापल्या स्थानी सत्यच आहेत हा भाव. त्यामुळे त्यात भिन्न भिन्न मताचे प्रकाशन होत असते. श्री मुद्गल पुराण निरहंकार असल्याने सर्वमान्य होय. महाघोर असा अभिमान देव तसाच योग्यांनाही अजेय असतो. मुद्गलाने त्याचे चूर्ण करून जीव विवर्जित केले आहे. अहंकाराचा मळ साचलेल्यानेच जीवत्व येते. त्याचाच चुला झाला म्हणून जणू जीवत्वाचा विलय झाला असा भाव. त्यामुळेच महर्षींनी यास मुद्गल म्हटले आहे. हे सुद्धा त्यात विशेष असे काहीच नाही. या पुराणात सर्वमान्य परमतत्व वर्णिले आहे. आहा, काय हे आश्चर्य की प्रत्यक्ष श्री गणराजांच्या हातीच मुद्गल पृथ्वीवर आला आणि मानव देहधारी रूपात महर्षी अंगिरसांनी त्याचे बालक रूपात पालन केले. तेच योगरूप प्रकाशक श्री मुद्गलाचार्य होत. मग ते अभिमानरहित असण्यात आश्चर्य ते कोणते? श्री मुद्गलाचार्य तथा दक्षांच्या संवादाने युक्त असलेले श्री अंगिरस पुत्र मुद्गलांनी कथित शांतिप्रद पुराण मी ऐकले. माझे जीवन धन्य झाले. हे श्रीसुता, आता आपण पुराणाचे महात्म्य विस्तारपूर्वक सांगावे. याचे श्रवण लोक कसे करतात तो विधी, ती पद्धतीही सांगा. कोणत्या नियमाने श्रवण करावे? पूर्वी कोणी श्रवण केले? त्या श्रवणाने कोण सिद्धी संपन्न झाले? पुराणाचे पारायण कशा स्वरूपात करावे? भिन्न भिन्न खंडांचे श्रवण कसे करावे तेही सांगा.
श्री गणेशांची 4 पुराणे अलीकडे वर्णिली आहेत. श्री गणेशांची 4 पुराणे वर्णिली आहेत. त्या श्री मुद्गल, श्री गणेश, श्री ब्रह्म तथा श्री ब्रह्मांड पुराणांच्या श्रवणाने समानास फळ मिळते का? सगळ्यांचा लाभ समानच आहे का? अथवा भिन्न फल आहे ते सांगावे. त्यामुळे आम्ही संशयरहित होऊन श्री गजाननांची उपासना करू. श्री सुत म्हणाले, 21 प्रकाराने प्रणवाकार श्री गजानन ब्रह्मांड पुराणात लीला करतात. 21 अवतारांचा वा लीलांचा तेथे विचार केला. 21 अवतारांचा व लीलांचा येथे विचार केला आहे. ह्या भाव ब्राह्मपुराणात ते बुद्धिचालक 12 प्रकारांनी खेळवतात. तेथे निर्गुण तथा सगुणाकार व प्रचालक प्रणवांचे वर्णन आहे. म्हणजे ब्रह्मांड पुराणात ब्रह्मांड पुराणात ओंकाररूप निर्गुणाचे ब्रह्मांड पुराणात ओंकाररूप निर्गुणाचे तथा ब्रह्मपुराणात निर्गुणासह सगुणाचेही वर्णन आहे. गणेश पुराणात द्वंद्वभावाने बुद्धीत स्थिती गाढण्यावलका गणेश पुराणात द्वंद्वभावाने बुद्धीत स्थित प्रणवात स्थित त्यांचा योगरूप बुद्धिस्थिती व आदित्याय नमः. ओम. गणेश पुराणात द्वंद्वभावाने बुद्धीत स्थित प्रणवात स्थित त्यांचा योगरूप बुद्धिस्थित जीवात्मा व प्रणवस्थित परमात्मा यांच्यात योगरूप म्हणजे मूर्ती परमात्मा यांच्या योगरूपाने मूर्तिमान गणनात बुद्धिस्थित जीवात्मा व प्रणवस्थित परमात्मा यांच्या योगरूप श्रीमद्वानी मूर्तिमंत गणनात क्रीडा करतात. ओंकार स्वरूपात स्थित निर्गुण परब्रह्म मानाचे मूर्तिमान गणनात क्रीडा करतात. ओंकार रूपात स्थित निर्गुण रमाकांत रूपात स्थित निर्गुण परब्रह्म भावाचे वर्णनास उपासना कांड म्हणतात. तर हृदस्थित जीवात्मरूपधारी सगुण साकार खेळ करणाऱ्याच्या वर्णनपर भागास क्रीडाकांड म्हणतात. श्री मुद्गल पुराणात तेच गणराज प्रभू योगधारक संयोग योगांचा योगकारक 8 प्रकाराने पूर्ण शांतिदय स्वरूपात वर्णिले आहेत. त्यांच्या श्रवणाने गणेश ज्ञानकारक फळ मी तुला सांगतो, ते सावध मनाने श्रवण करा. ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, देवी तथा सूर्य हे 5 परमेश्वर त्रिगुणात्मक देहाने युक्त असलेले सर्वत्र वाचनात आहे. विविध स्थानी ते वर्णिले आहेत. श्री ब्रह्मदेवांच्या अपूज्यत्वाला शास्त्र मान्यता देते. अर्थात एकट्या ब्रह्मदेवांची उपासना शाश्वत मान्य नाही. त्यांची मूर्तिरूपात उपासना घडत नाही. ते जे लोक मध्यस्थ असतात, धड आस्तिकही नसतात ना नास्तिकही नसतात, ते लोक ब्रह्मलोकी जातात. अन्य 4 शिवादिक देवतांच्या उपासनेत रत असतात. लोक त्या भक्तीने श्री ब्रह्मदेवांच्या अपूज्यत्वाला शास्त्र मान्यता देते. अर्थात एकट्या ब्रह्मदेवांची उपासना शास्त्रात मान्य नाही. त्यांची मूर्तिरूपात उपासना घडत नाही. जे लोक मध्यस्थ असतात, धड आस्तिकही नसतात व नास्तिकही नसतात, ते लोक ब्रह्मलोकी जातात. अन्य 4 शिवादिक देवतांच्या उपासनेत रत लोक त्या भक्तीने त्या देवतांच्या लोकात जातात. शंकरादिकांच्या सगुण रूपांचे जे सगुणात्मक उपासक असतात, ते त्यांच्या लोकी जाऊन अनेक प्रकारच्या
भोगांचा भोग घेतात. पुनरपी भाग्ययुक्तरित्या ते भूमीवर परतात. त्यांच्या कृपेने त्यांची प्रणवप्राप्ती रूपी निर्माण रूपी प्रणवाप्रती रुची निर्माण होते. मग ते प्रणवाकार गणनाथाची उपासना करतात. ब्रह्मप्राप्ती करता परमानंद करता प्रयत्न करतात, यात संशयच नाही. मग त्या त्या गणराजांच्या कृपेने ज्ञानसंपन्न होतात. त्या ज्ञानामुळे प्रणवाला संपन्न सोडून पंचेशजनक या चालक रूपाला अर्थात गणेशत्वाला राहून चालक रूपाला अर्थात गणेश रूपाला सोडून शुद्ध स्वरूपात गणेश रूपात बुद्धिधारकास भजू लागतात. हृदयात अंतःकरणात प्रयत्नपूर्वक शमदमयुक्त होऊन नाना द्रवांचा भाग्यगणा तसेच बुद्धीत राहणाऱ्यांचे त्यांचे आराधना करून त्यांच्याच कृपेने शुंडादंड विराजित गणनाथांचे भजन करतात. मग ते प्रणाकार गणनाथाची उपासना करतात. ब्रह्मप्राप्ती करता परमानंदा करता प्रयत्न करतात, या संशयच नाही. मग त्या गणराजांच्या कृपेने ज्ञानसंपन्न होतात. त्या ज्ञानामुळे प्रणवस्थाला वेसून सिद्धकडे जावे लागेल. सोडून प्रणवस्थाला सोडून पंचेशजनक त्या चालक रूपाला अर्थात गणेश रूपाला सोडून शुद्ध स्वरूपात गणेश रूपात बुद्धिधारकास भजू लागतात. हृदयात अंतःकरणात प्रसन्नपूर्वक शमदमयुक्त होऊन नाना भावांचा त्याग करून श्री गणेशरूपी एकाग्र एकचित्त होऊन नित्य श्री गणेशोपासना साधतात. बुद्धीत राहणाऱ्या त्यांचे आराधन करून त्यांच्याच कृपेने शुंडादंड विराजित गणनाथांचे भजन करतात. नित्य परम आनंदाने एकनिष्ठ रूपात ध्येय प्राप्ती करता योगानंदाकरता शमदमादी प्रावीण्य पडत आहेत. श्री गणेशोपासनेत होतात. श्री गणेशोपासनारत होतात. मंत्रध्यान परायण होतात. गाणपत्यत्वाच्या अभिमानाचे धारक होतात. अर्थात आता सर्वोच्च मार्ग गवसला आहे, याचा साधक दशेतील अभिमान श्री गणेशांपेक्षा कोणतेही श्रेष्ठत्व श्री गणेशोपासनेत रत होतात. मंत्रध्यान परायण होतात. गाणपत्यत्वाच्या अभिमानाचे धारक होतात. अर्थात आता सर्वोच्च मार्ग गवसला आहे, याचा साधक दशेतील अभिमान एकनिष्ठता टिकवण्यासाठी उपकारक असल्यामुळे तो धारण करावा, हा भाव. श्री गणेशांपेक्षा कोणतेही देहात श्रेष्ठत्व नाही, याची कधी परे नसते आणि श्री गणराजांपेक्षा कोणतेही श्रेष्ठत्व कधीच मानत नाही. हे मनुजोत्तम वेदशास्त्र पुराणांचा विचार करून आम्ही अद्यापि आपली ही भूमिका मुद्दाम दृढतम करतात. मग त्या गणनाथांच्या कृपेने मुद्गलस्थ परब्रह्म योगेशाची उपासना करतात. श्री योगशांतीपर होऊन योगीश होतात. हे विपेंद्र, अशा रीतीने विविध फलाने युक्त असणारे पुराणोपासक क्रमाक्रमाने गणप्रिय उकारत आहेत. योगशांतीपर होऊन योगीश होतात. हे विपेंद्र, अशा रीतीने विविध फलाने युक्त असणारे पुराणोपासक क्रमाक्रमाने गणपप्रिय होतात. जे प्रणव बोधाउपासक असतात तर ते मलायती उपासना करतात. सर्वसामान्य भावाने श्री गणेशांना मानतात. जर ते सत्य प्रणवरूप आहेत
तर देहधारी कसे अवयवादींनी युक्त असे श्री गणेश कसे असे प्राक्तन मला अशा रीतीने अवयवादींनी युक्त असे श्री गणेश कसे असे प्रश्न मनात आल्याने ते श्री गणेशांनाही अन्य देवतांप्रमाणेच तेही अन्य देवदेवतांचेही समजतात, म्हणून सगुण साकारच मानतात. हे या सर्वसामान्य भावाने श्री गणेशांना मानतात. जर हे सत्य प्रणवरूप आहेत तर देहधारी कसे अवयवांनी युक्त असे श्री गणेश कसे असे प्रथम मनात आल्याने श्री गणेशांची अन्य देवतांद्वारे प्रार्थना करतात. सगुण आकारच मानतात. हे सर्व ओंकारच आहेत, त्यापेक्षा भिन्न काही नाही अशा धारणेने त्यांची उपासना चालते. अर्थात श्री गणेशाचाही ओंकाराचे समूलक रूप मित्र काही नाही. निर्गुण धारणेने त्यांची उपासना चालते. अर्थात श्री गणेशही ओंकाराचे सगुण रूप आहेत असे त्यांना वाटते. मात्र महात्या संपादक 3.5 मात्रांचा निर्गुणाशी अखंड संधान ठेवत साकारलेल्या फलादी अशी ओंकार श्री गणेशनाथांचे प्रकट रूप आहे. संघर्ष जाऊन 3.5 कोटी देहधारी कसे अवयवांनी युक्त असे श्री गणेश कसे असे प्रश्न मनात आल्याने ते श्री गणेशांनीही अन्य देवतांप्रमाणे संक्षेप सांगितली. सगुण रस आकारच मानतात. ते सर्व ओंकारच आहेत, त्यापेक्षा भिन्न काही नाही अशा धारणेने त्यांची उपासना चालते. अर्थात श्री गणेश ही ओंकाराचे सगुण रूप आहेत असेच त्यांना वाटते. मात्र वास्तव हे आहे की ओंकार हे गणनाथांचे प्रगट रूप आहे. 3.5 मातांसह त्रिगुल्यधारी ओंकाराच्या वा निर्गुणाशी अखंड संधान ठेवून साकारलेल्या त्या रूपाच्या ओंकाराच्या वा प्रणव नामाच्या अतीत असणारे नामरूपातील परमशुद्ध तत्व श्री गणेश आहेत. अशा रूपात प्रणवालाच गणेश समजणारे उपासक ब्रह्मांड पुराणाचे चिंतक असतात. हा गणेशोपासनेचा प्रारंभिक टप्पा आहे. त्यानंतर ते बुद्धीत स्थित असणाऱ्या सर्वत्र सर्व महेश्वरात समान मानलेल्या गजाननांना हे जे भले समजतात. हे सेवशक्तीने उपासक ब्रह्मांड पुराणाचे चिंतक असतात. श्री गणेशोपासनेचा प्रारंभिक टप्पा. त्यानंतर जे बुद्धीत स्थित असणाऱ्या सर्वत्र सर्व महेश्वरात समाधान गणेशाचा प्रारंभिक टप्पा. त्यानंतर जे बुद्धीत स्थित असणाऱ्या सर्वत्र सर्व महेश्वरात समान कायद्यान्वित त्यानंतर जे बुद्धीत स्थित असणाऱ्या सर्वत्र सर्व महेश्वरात समान मानलेल्या गजाननाला जे मोजतात साखर भाजतात ते सर्वसामान्य जनसमुदायाचे दिव्यच्या त्यानंतर जे बुद्धीत स्थित असणाऱ्या सर्वत्र
सर्व महेश्वरात समान मानलेल्या गजाननांना जे भजतात ते सर्वसामान्य जन समजावे. बुद्धीच्या पार असणारे गणदासांचे फ्लॅश रूट, बुद्धीच्या आत सूक्ष्मरूप असणारे, बुद्धीला प्रकाशित करणारे, प्रणवाच्या अर्थाने संयुक्त असणारे चारुरूप हृदय, बुद्धीला प्रकाशित करणारे, प्रणवाच्या अर्थाने संयुक्त असणारे ब्रह्म तेथे प्रणवातही गणेश गुंडून ठेवेल. प्रणवाच्या अर्थाने संयुक्त असणारे ब्रह्म तेथे प्रणवाचे गणेश कुठून असणार असा विचार करतात. मनोवाणीविहीन असणारे ब्रह्म मग श्री गणेशांचे ठाई कसे असेल? अर्थात श्री गणेश ब्रह्म कसे असतील? ते अन्य देवतांसमार एक श्रेष्ठ देव आहेत इतकेच असा विचार करीत भ्रांतीपूर्णरित्या राहतात. अशा रीतीने जे प्रणववर्जित अर्थात ओंकारापेक्षा भिन्न रूपात श्री विघ्नेशांचे आराधन करतात त्यांना हे मुनिसत्तमा ब्राह्मपुराणातील विवेचनाचे अधिकारी मुनिसत्तमा ब्राह्मपुराणातील विवेचनाचे अधिकारी समजावे. ब्रह्मपुराणाचे श्री गणेश वर्धनाधारे जे गणेशोपासना करतात ते जनमानसात दृढ असणारी शिवपुत्र विश्वकाम ब्रह्मपुराणाचे गणेश वर्धनाधारे जे गणेशोपासना करतात ते जनमानसात रूढी अपूर्ण असणारे ते श्री लोखंडी गदाचं आहे. आपणास शिवपुत्र शिवगणप्रधान ही भूमिकाच ध्यानी ठेवून बुद्धिप्रेरक गणेशांची सगुण साकार रूपाचीच उपासना करीत असतात. सामान्य जनांची श्री गणेशाकडे पाहण्याची हीच वाक्य मूढता.